आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा चुंदा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। यामध्ये भरपूर टिप्स आहेत आणि खूप टेस्टी आणि मस्त असा आपला चुंदाही तयार होतो। आपण सुरुवात करूयात। त्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे। इथे मी एकच मोठी कैरी घेतलेली आहे, तर जवळपास 1 किलो वजनाची एवढी कैरी आहे। तुम्ही लहान कैरीही घेऊ शकता, पण चुंदा बनवण्यासाठी शक्यतो ताजी कैरी वापरायची। कैरी मऊ पडलेली नसावी, ती आतमध्ये पिवळी पडलेलीही नसावी। त्यामुळे छान आपल्याला मस्त ताज्या अशा कैऱ्या घ्यायच्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरी खूप जास्त आंबटही नसावी। तर बघू शकता आता कैरी स्वच्छ इथे मी धुवून घेतलेली आहे। कैरी चांगली धुवून घ्यायची, त्याला पुसून घ्यायचं कपड्याने आणि मग त्याची आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायची। तर आपली जी कैरी आहे तुम्ही बघू शकता मस्त कडक आहे, आतमध्ये एकदम पांढरी आहे, पिवळी पडलेली नाही। तर अशाच कैऱ्या आपल्याला यासाठी वापरायच्या। साखरंबा असो किंवा चुंदा असो यासाठी याच पद्धतीच्या कैऱ्या वापरायच्या। आता कैरीची सगळी साल काढलेली, देठही काढून घेतलेले। आता याला मी किसून घेणार आहे आणि शक्यतो किसण्यासाठी किसण्याची जी थोडी मोठी बाजू असते त्याने किसून घ्यायचे आपल्याला। आता या पद्धतीने बघू शकता इथे मी थोडासा मोठा याचा किस करून घेतला, म्हणजे आपला जो चुंदा आहे छान लच्छेदार होतो। सगळी कैरी मी अशीच किसून घेणार आहे। आता ही जी किसून घेतलेली कैरी आहे आपल्याला मोजून घ्यायची। जेवढा आपला कैरीचा किस भरेल तेवढीच आपल्याला यामध्ये साखर घालायची। तर एका वाटीने मोजू शकता तुम्ही किंवा किलोच्या प्रमाणात घेतलं तरीही चालेल। जेवढी कैरी असेल तेवढाच किस घ्यायचा। आता हे मी कढईमध्ये घेतलेले दोन्ही एकत्र केले। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आपल्याला। साखर आणि किसलेली कैरी व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरती आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। हळूहळू बघू शकता साखरेचा पाक तयार व्हायला लागतो। आता यामध्ये मी मीठ घालते आणि थोडी हळद घालते। व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला कमी फ्लेमवरती परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी केली तर आपला जो चुंदा आहे त्याला टेक्स्चर व्यवस्थित येत नाही। सुरुवातीला हवं तर साखर विरघळल्यानंतर किंवा या स्टेजला मीडियम फ्लेम तुम्ही थोड्या वेळासाठी करू शकता, पण एकदम मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही सगळी प्रोसेस केली तर चुंदा व्यवस्थित होत नाही। तर त्यासाठी आपल्याला कमी फ्लेमवरती या पद्धतीने छान याला परतून घ्यायचे, म्हणजे आपला जो चुंदा आहे मस्त होतो। आता याला आपण किती परततो त्यानुसार तो किती काळ टिकणार हेही ठरतं आणि त्याचं जे टेक्स्चर आहे तेही कसं येईल हेही ठरतं। त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला परतून घ्यायचे। तर बघू शकता आता आपला जो चुंदा आहे बऱ्यापैकी परतून झालेला आहे, पण आणखी आपल्याला जसा याचा पाक हवा तसा झालेला नाही। यासाठी आपल्याला जो एकतारी पाक आहे तर एकतारी पाक लागणार आहे। एकतारी पाक झाला याचा की आपला जो चुंदा आहे मस्त होतो। जर तुम्ही खूप कच्चा पाक ठेवला तर आपला जो चुंदा आहे टिकत नाही, खराब होतो आणि खूपच कडक पाक झाला किंवा हे खूप जास्त घट्ट झालं तर आपला चुंदा खूप कडक होतो। तर बघू शकता इथे मस्त आपला एकतारी पाक झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि एकतारी पाक झाला किंवा आपला जो चुंदा आहे तयार झाला की याला एक छान शाईन येते, त्याला काचेसारखी चमक येते, म्हणजे असं समजायचं की आपला चुंदा आता परफेक्ट झालेला आहे। आता या स्टेजला गॅस बंद केलेला आहे। याला थंड करून घ्यायचं, व्यवस्थित थंड करायचं, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। आता यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालते, यासोबतच आपल्याला जिरेपूड घालायचे आणि गरम मसाला घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपण मीठ आणि हळद आधीच घातलेलं आहे आणि यासाठी साखरेचं जे प्रमाण आहे व्यवस्थित घ्यायचं। जर तुम्ही साखर खूप कमी प्रमाणामध्ये वापरली तर चुंदा वर्षभर टिकणार नाही, कारण साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते, त्यामुळे साखरही प्रमाणातच घालायची। आता बघू शकता इथे मस्त आपलं चुंदा चटपटीत असा तयार झालेला आहे। वर्षभर टिकतो। एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवला की खराब होत नाही। फक्त त्यामध्ये ओला चमचा किंवा त्यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आणि जेव्हा परतून घेतो तेव्हा व्यवस्थितच परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे, अजिबात कडकही झालेलं नाही आणि खूप मस्त झालेलं आहे। चवीलाही खूप मस्त झालेला आहे। करून पहा या पद्धतीने व्हिडिओ। जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा।